नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आज खूप चांगला व्हिडिओ आहे, सो तुम्ही शेवटपर्यंत बघा. सो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल असं काहीतरी वेगळं असं लांबलचक. सो ही आहे कुंपण, म्हणजे आतमध्ये 20-25 एक अशी झाडं आहेत काजूची. छोटा प्लॉट आहे आणि त्याच्या भोवती ही अशी कुंपण केलेली आहे. सो कोकणात ही जी कुंपण अशी केली जाते कोकणामध्ये, तर आता ह्याचं प्रमाण फार कमी आहे. असं तुम्हाला क्वचित दिसेल कुठेतरी. ही आमच्या जमिनीला लागूनच आहे, म्हणजे आमची जमीन नाही आहे, दुसऱ्या काकांची जमीन आहे. सो त्यांनी ही कुंपण केलेली आहे, ही बघू शकता तुम्ही. आणि आता म्हणजे ह्या टाईपची कुंपण तुम्हाला जास्त कुठे दिसणार नाही, कारण की खूप टेक्नॉलॉजी अशा आल्यात की माणसाची जी काही कामं आहेत ते आपण म्हणजे पटकन होतील अशी, आणि जास्ती वेळ नाही, काळ नाही आणि कमी ह्याच्यात. सो आता सिमेंटचे पोल वगैरे तुम्हाला माहितीच असेल, तुम्हाला मी दाखवेन ती पण कुंपण आणि ही पण. सो सिमेंटचे वगैरे पोल आल्यात. सो माणसं आता सिमेंटचे पोल आणि तार खेचून कुंपण करतात, म्हणजे थोडक्यात ती तारेची कुंपण असते. आणि ही जी कुंपण आहे ती बघा, ही जी कुंपण आहे ती बघा कसं बांधलं आहे वगैरे. सो ह्याच्यामध्ये बांबूचा वगैरे वापर केला आहे. आणि हे एक झाड आहे त्याचं पण हे बघा, बांबूंचा वापर केला आहे आणि पूर्ण कुंपण तयार केले लांबलचक अशी. सो हे आता जास्ती बघायला मिळत नाही, म्हणजे कमीत कमी अशी ह्याची हे झाली आहे, म्हणजे जास्ती लोक नाही आता करत. आणि ही खूप आधी केलेली आहे कुंपण. हे बघा अशी लांबलचक आहे पुढपर्यंत. आणि हे जे झाड आहे ना, ह्याच्या झाडाच्या फक्त फांद्या जरी तुम्ही पुरून ठेवलात तरी ते झाड म्हणजे झाडाला जीव लागून त्याची वाढ होते. बघा ही अशी लांबलचक आहे आणि अशी झाडाची फांद्या सगळ्या लावलेल्या आहेत आणि अशीच कुंपण झाली आहे. हे बघा. सो ह्याच्यामध्ये बांबू वगैरे वापरले आहेत. दुसरी गोष्ट अशी की कुंपणसाठी हे बघा इथे दिसते, मी आता तुम्हाला सांगणारच होती. हे जे काट्यासारखं दिसतंय, सो याला शिऱ्या म्हणतात, करवंदाच्या शिऱ्या. सो करवंदाच्या ज्या जाळी असतात त्या तोडून पण कुंपण केली जाते आणि अजूनही करतात, पण प्रमाण फार कमी झालं आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये. आणि आत्ता ते पूल वगैरे टाकून तार ओढून पूर्ण कंपाऊंड केलं जातं. सो ही पद्धत पण खूप चांगली आहे. हे बघा माणगामध्ये पिचकून हे अशा बांधलेल्या आहेत. सो त्याच्यामध्ये गंधारी वगैरे तुम्हाला माहितीच असेल. सो गंधारीचं पण जे काही झाडं असतात ते पण कापून केली जाते कुंपण. सो गंधारीचं पण वापरले जातात इथे. आणि चाफासुद्धा लावला, म्हणजे चाफा जो व्हाईट कलरचा जो फुलं येतात तो चाफासुद्धा आहे बघा. सो निवडुंग वगैरे पण लावलं आहे. हे बघा हा चाफा आहे. सो इथे चाफ्याची पण झाडं लावलेली आहेत आणि इथे निवडुंग आहे. म्हणजे ही जी कुंपण आहे ते प्रत्येक झाडांनी हे केलेली आहे, म्हणजे झाडांचा वापर केलेला आहे. सो कोकणात गंधारी वगैरे असते, गंधारीचा वापर करतात. परत करवंदाच्या ज्या जाळी असतात त्यासुद्धा कुंपणीसाठी लावतात. हे बघा. सो सुंब वगैरे पण लावले आहेत. आणि हे बघा मी तुम्हाला मगाशी बोलू ना करवंदाचं, तर हे करवंदाचं आहे आणि हा प्लॉट आहे, छोटाच आहे. आणि ही कुंपण आहे त्याच्या भोवती, जेणेकरून आतमध्ये कोण जाऊ नये, गाई गुरं वगैरे माणसं. त्याच्यामुळे ही कुंपण केली आहे. ही अशी लांबलचक आहे, अशी सरळ जाते. सो ही आधुनिक आणि एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेली कुंपण आहे. आणि ही हल्ली आता जास्त दिसत नाही आहे, कमी प्रमाणात आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्याला जास्ती काय लागत नाही, म्हणजे ही तुम्ही करू पण शकता ह्या सगळ्या झाडांपासून कुंपण. आणि ही झाडं मोस्टली रानातच असतात. जसं तुम्हाला बोलली की करवंदाची जाळ किंवा अजून काय बोलली मी, गंधारी, हे इथेच झाडं ही रानात असतात, फक्त तोडून आपल्याला कुंपण करायची असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला मगाशी बोलली की तारेची कुंपण, मी तुम्हाला तारेची कुंपण पण दाखवते. सो जसं जसं जग पुढे गेले तसतसं नवनवीन अशा टेक्नॉलॉजी आल्यात आणि माणूससुद्धा त्या टेक्नॉलॉजी वापरत आहे. आणि कुठेतरी ह्या ज्या पद्धती आहेत जुन्या त्या कुठेतरी नष्ट होत निघाल्यात. सो आपलं काम आहे की आपण
ह्या ज्या पद्धती आहेत त्या आपण जपल्या पाहिजेत. आणि जपल्या पाहिजेत म्हणजे आपण ह्या ज्या कुंपण आहेत, ज्या आधुनिक आहेत, सोप्या आहेत, त्या आपण केल्या पाहिजेत. म्हणजे आता बघा, जरी तार सिमेंटचे पोल आणले तरी खर्च बघा किती, खूप आहे खर्च. आणि ह्याला काहीच खर्च नाही, थोडेसे श्रम आहेत फक्त. झाडं तोडायचे आहेत आणि फक्त कुंपण करायचे आहे. त्यात असं मोठं काही नाही आणि पैशाचा पण एवढा कुठे काही संबंध येत नाही. त्यामुळे ही पण सोपी आहे पद्धत. पण आजकाल लोक खूप असे ॲडव्हान्स झाले आहेत, त्याच्यामुळे ह्या पद्धतीकडे बघत नाहीत आणि पोल वगैरे हे करतात. सो ही आहे आधुनिक पद्धत. आणि हे आता म्हणजे कसं असतं, आता पावसाळ्यात मोस्टली कुंपण वगैरे केली जाते. सो आता ही कुंपण बऱ्यापैकी ही गेल्या वर्षी वगैरे केलेली कुंपण आहे, दिसेल तुम्हाला. आणि आता बऱ्यापैकी आहे, म्हणजे जर कुठे काही जर अशी खराब वगैरे झाले, कारण की झाडं आहेत, शेवटी झाडं सुकतात, खराब होतात वगैरे, त्यामुळे कुंपण खराब होऊ शकते. पण ही बऱ्यापैकी आहे. सो अजून 1 वर्ष अजून तरी चांगली टिकेल. आणि आता पावसाळा आहे, त्याच्यामुळे ही जी वाढलेली झाडं आहेत त्यांना अजून पाणी मिळून अजून ते वाढतील. सो हे बघा, पूर्ण कुंपण खूप छान दिसते, अशी लांब लचक अशी. सो हे बघा, ही अशी इथून कुंपण आहे. सो आत्ता मी तुम्हाला जी तारेची कुंपण आहे ती दाखवणार आहे. सो ही बघा, इथे सुद्धा आहे कुंपण. हे आमच्या इथली कुंपण आहे आणि ती आहे ते शेजारी, म्हणजे दुसऱ्या जमिनीतली आहे. सो तुम्हाला आता मी तारेची कुंपण आहे ती पण दाखवते. तर ही आहे तारेची कुंपण. ही बघा, हे पोल उभे केले आहेत. सो 1-1 फुटावरती वगैरे, जेवढं तुम्हाला डिस्टन्स पाहिजे तेवढं. आणि ही तार आहे ती ओढलेली आहे. बघा, ही तार आहे आणि हे पोल आहे. सो ही आहे कुंपण, तारेची कुंपण आहे. सो असे 2 प्रकारचे कुंपण आहेत. एक जी मांडगे वगैरे वापरून केली जाते ती, झाडं वगैरे, आणि ही आहेत सिमेंटचे पोल आणि तार. सो ही तारेची कुंपण आहे. सो पहिले असलं काय नव्हतं, आत्ताच नवीन निघालं आहे. आत्ता म्हणजे झाली खूप वर्ष, पण लोक आता याचा जास्ती वापर करतात. तर हा दोघांमधला जो फरक आहे तो बघा कसा आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, छान छान कमेंट्स करा. तर आपण आता थांबत आहोत आणि असंच एक नवीन ब्लॉग घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.